विजयकुमार भिकाजी मराठे, मुक्काम तळकट, तालुका दोडामार्ग. आणीबाणीच्या काळात हा सावंतवाडी तालुका होता, आता वेगळा. 26 जून 1975 हा देशामध्ये त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली आणि तो एक काळाकुट्ट दिवस म्हणून आपल्या समोर आहे. आपला लोकशाही प्रधान देश आहे. सप्त स्वातंत्र्य आपल्याला लोकशाहीनं दिलेली आहेत. म्हणजे भाषण स्वातंत्र्य असेल, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य असेल, लिखाणाचं स्वातंत्र्य असेल, हे सगळी सप्त स्वातंत्र्य त्यावेळी हिरावून घेतलेली होती. आणि त्यामुळे त्याच्या विरोधात आवाज उठवायच्यासाठी लोकशाही पद्धतीनं विशेषतः संघाच्या माध्यमातून, मी त्यावेळी संघाचा अखंड सावंतवाडी तालुक्याचा कार्यवाह होतो, त्यामुळे माझ्यावर मिसाचं वॉरंटही होतं. त्यामुळे मी जवळजवळ 2.5 वर्ष अंडरग्राऊंड होतो. आणि संघानं सांगितलेलं होतं की तुम्ही अटक करून घ्यायची नाही. संघ म्हणजे रासो संघ, मी त्याचंच काम करायचं, त्यामुळे तुम्ही अटक होऊन घ्यायचं नाही. आणि ज्यावेळी सांगितलं की तुम्ही आता सत्याग्रह करायचं आहे, त्यावेळी आम्ही मग सावंतवाडीला गांधी चौकात सत्याग्रह केला, आम्ही 10 जणांनी एकत्र येऊन. आणि त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात घोषणा देणं आणि भाषण करणं अशा पद्धतीनं आमचं हे ते. आणि त्या ठिकाणी लगेच पोलिसांनी येऊन आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी रिक्षात आम्हाला बसायला सांगितलं. आम्ही होतो 10 जण, त्यामुळे रिक्षात ते कोंबायला लागल्यावर आम्ही सांगितलं आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, नियम कायदा मानणारे लोक आहोत, त्यामुळे 3च्या वर आम्ही रिक्षामध्ये बसणार नाही. त्यावर ते नाही बसायला पाहिजे, आम्ही बसणार नाही, तुम्ही आम्हाला उचलून आत टाका, मग आमचं काय म्हणणं नाही. मग त्यांनी स्वतःची गाडी मोठी मागवली आणि आम्हाला घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये 10x6ची खोली होती आणि नियमाप्रमाणे 6x6 किमान एका कैद्याला जागा मिळाली पाहिजे. पण ते त्या खोलीमध्ये आम्हाला कोंबायला बघत होते, इथं तुम्ही सगळ्यांना राहायचं. आणि म्हटलं नाही राहणार, तुम्ही उचलून आम्हाला आत टाका, पण आम्ही कायदा मोडणार नाही. त्याप्रमाणे मग त्याने आम्हाला बऱ्याक एक मोकळी करून दिली आणि त्याच्यामध्ये मग आम्ही सगळे राहिलो. त्यानंतर मग कोर्टामध्ये आम्हाला हजर करायचं असताना आम्हाला त्याने सांगितलं की उद्या कोर्टामध्ये जायचं आहे. कसं जायचं? तर ते म्हणले आम्ही पोलिसांच्या गाडीने नेणार. पण त्यावेळी शासनच आणीबाणी लावणारं होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं तुमच्यावर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्ही चालत येणार. मग ते खूप चर्चा झाल्यानंतर त्यांनी चालत जायला परवानगी दिली. मग आम्ही संपूर्ण सावंतवाडी शहरात घोषणा देत, अनेक संघाची गाणी म्हणत आम्ही मिरवणूक काढली पूर्ण शहरात. आणि नंतर आम्ही कोर्टात गेलो. कार्यकर्ते सबंध देशभर हे त्यावेळी जेलमध्ये गेलेले होते. आणि त्याच्यामध्ये अन्य समाजवादी, आनंदमार्गी असे आणि ज्यांना असं राष्ट्राबद्दल ह्या बाबतीत प्रेम होतं. आणि हा लढा हा यशस्वी झाला. म्हणजे रत्नागिरीला आम्ही जेलमध्ये असतानाच आम्ही जामीन मिळवला, आम्ही बाहेर पडलो. आम्हाला इथं सावंतवाडीच्या कोर्टामध्ये 13.5 वर्ष वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा झाली होती, काय ती एकत्र भोगायची. तर त्या आम्ही नंतर जामिनावर बाहेर पडलो आणि आमची केस चालूच होती. आणि मग त्यावेळी त्यावेळी इथं कोर्टच नव्हतं, जिल्हा कोर्ट कोल्हापूर. मग कोल्हापूर कोर्टाने निर्णय दिला की तो झालेली शिक्षा पुरेशी आहे, यांना मुक्त करावं.